चला आज करूया फोडणीचं भात. म्हणजे ते झटपट डोसे, झटपट पराठे बिराठे ना, ते खरोखर झटपट होत नाही हां. त्याचा बोवाळ खूप होता. ह्या कसा शिळो भात उरलो की सकाळी उठायचा, नाही तर रात्री चढ भात लावून थोडंसं ठेवायचं. तुमका सकाळी काहीतरी घाई गडबडीत जायचं असत तर जरासा तेल तापवायचा, मिरची घालायची, काय मोहरी जिरा काही एक नको, आणि कांदो घालायचो, छान परतायचो. जरा तो गुलाबी रंगावर झालो की ते का हळद तिखट मीठ घालायचा. थोडी मिरची घातलेलीच असा, थोडा मसालो घालायचो आणि मीठ घालून भात घालायचो आणि छान परतायचो. एक दणदणीत वाफ काढायची झाकण ठेवून आणि वरून घालायची कोथिंबीर. आता आम्ही टॉमॅटो घालतो, पूर्वीचं टॉमॅटोसुद्धा नाही घालायचे, असलो तर घाला. आता काय काय लोक तर कशी भाजी बिजी कापून घालतं, म्हणजे भाजी बिजी घातली की तो होता पुलाव. तो फोडणीचा भात नाही हा. फोडणीचा भात म्हणजे असो साधो, कांदो घालायचो, मिरची घालायची, तिखट घालायचं आणि परतायचं भात घालून. फोडणीचं भात असं मस्त तयार ना. खरी झटपट रेसिपी म्हणतात ती ही. आणि तुमका प्रवासाक निघूचं असा फोडणीचो भात बरोबर घ्या. डब्याक नेऊचो असा ऑफिसमध्ये जाताना, शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांका फोडणीचो भात बेस्ट. ज्यांका भाताचं असा ना खूप प्रेम भातावर, त्यांका फोडणीचो भात खूप आवडतलो. आणि जसे आम्ही पोहे फोडणीक घालतो तसंच करूचं असं, पण पोह्याक तरी जरा वेळ लागता. बटाटो शिजू होय हो, काय करू काय, मिरचीच फक्त घालू कवी, एका घालायचं तिखट मीठ आणि मस्त फोडणीचं भात तयार. कोथिंबीर घातले, आता खाऊ बसायचं. आम्ही तर आता खाऊसाठीच केलो. हे जात असताना सुद्धा ना मी डब्याकसुद्धा फोडणीचं भात करून घेते. बरोबर काहीतरी उकडलेली अंडी नाही तर भाजलेली कोलंबी विलंबी असली जर तर काय बघूकच नको मग. वा छानच. तर असं झालं फोडणीचं भात. तुमका कसं वाटलं नक्की सांगा कॉमेंटमध्ये. आणि कधी करत नशात असो तर करून बघा. आमच्या कोकणात तर भरपूर असोच फोडणीचं भात केलं जातं, भरपूर लोक असोच करतात. चला तर मग थँक्यू, बाय.